पुण्यात आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे पिंपरखेडचे ग्रामस्थ आजही आंदोलन करण्याची शक्यता आहे। या परिसरामध्ये वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी दिवसभर काल पुणे नाशिक महामार्ग मनसर इथे जोरदार आंदोलन करत रोखून धरला होता। गेल्या काही दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढलेला आहे आणि सततचे हल्ले सुद्धा वाढले आणि त्यामुळेच ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचं आणि संतापाचं वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी वनमंत्री गणेश नाईक यांनी घटनास्थळी भेट द्यावी अशी ठाम मागणी केलेली आहे। वनमंत्र्यांकडून मात्र अजून कोणताही प्रतिसादच आलेला नाहीये आणि त्यामुळे आजही ग्रामस्थ हे अधिक आक्रमक होऊ शकतात। आतापर्यंत महिनाभरातच 3 जणांचे जीव गेलेले आहेत बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये आणि या संपूर्ण परिसरामध्ये बिबट्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे। 100च्या वर बिबट्यांची संख्या या भागामध्ये आहे। अधिक माहिती घेऊयात अविनाश पवार यांच्याकडून। अविनाश, आता काय नेमकं म्हणणं आहे गावकऱ्यांचं? प्रज्ञा, त्यांची जी भूमिका आहे त्या बाबतीत ते ठाम आहेत। ते म्हणजे वनमंत्री गणेश नाईक यांनी इथे येऊन घटनास्थळाला भेट दिली पाहिजे आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत। आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर वनमंत्री गणेश नाईक हे जणू काही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि त्याच्यामुळे हा तिढा कधी सुटणार याकडेच कालपासून सगळ्यांचं लक्ष लागलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। काल संपूर्ण दिवसभर पुणे नाशिक महामार्ग हा रोखून धरला होता, त्याच्यामुळे अनेकांची गैरसोय झाली आणि रात्री जवळजवळ उशिरापर्यंत जे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आहेत संदीप सिंह गिल हे आंदोलकांना समजावत होते। त्यावेळी कुठेतरी मानवतेच्या भूमिकेतून इथे काही वाहनं सोडली गेली, रात्रभरातून काही वाहनं इथून पास झाली। मात्र आता पुन्हा एकदा हे जे आंदोलक आहेत हे रास्ता रोको करणार आहेत। याच ठिकाणी चौकामध्ये ते रात्रभर झोपलेले आहेत आणि ते आज देखील या त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे। त्याच्यामुळे आज आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे, कारण कालची परिस्थिती पाहता आज हे ग्रामस्थ अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे आणि एकूणच या परिस्थितीवर नियंत्रण मिळवणं कदाचित प्रशासनाला कठीण जाईल। कारण गेल्या काही दिवसांपासून जे बिबट्यांचे हल्ले वाढलेत त्याच्यामध्ये अनेक जण मृत्युमुखी पडलेत। पिंपरखेडमध्ये केवळ महिन्याभराच्या अंतरामध्ये 3 जण आणि शेजारचंच गाव आहे जांबूत या ठिकाणी जवळजवळ 5 जण गेल्या वर्षभरात त्यांचे मृत्यू झालेले आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये। म्हणजे इथे जवळजवळ कुत्री जशी दिसावेत तसे बिबटे दिसत आहेत आणि यामुळे संपूर्ण वातावरण हे भयभीत झालेलं आहे। शेतकऱ्यांना शेती करणं मुश्किल झालेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमी हे ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांनी देखील जे काही शूटआउटची पथकं आहेत ती पाठवून इथला जो नरभक्षक बिबट्या आहे त्याला मारण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत। गुजरातवरून आज काही टीम येणार आहेत, या अगोदरच पुण्यावरून एक टीम आलेली आहे, पिंजरेही लावले जात आहेत। मात्र ग्रामस्थ जोपर्यंत वनमंत्री गणेश नाईक आमच्याकडे येत नाहीत, घटनास्थळाला भेट देत नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलनात ठाम आहेत अशी भूमिका त्यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। प्रज्ञा, नक्कीच। आणि त्यामुळे बिबट्यांचा बंदोबस्त कसा करावा हा सगळ्यात मोठा प्रश्न आता अर्थातच शासनासमोर आहे आणि वन विभागासमोर सुद्धा आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अविनाश।